नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, तुमच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 7 जानेवारी 2026 रोजी अत्यंत महत्त्वाचा एक GR जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांना येणाऱ्या नवीन 2026 वर्षामध्ये कोणकोणत्या योजनांचा कोणकोणत्या स्कीमचा लाभ मिळणार याच्या संदर्भातील ही अपडेट आणलेली आहे। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 7 जानेवारी 2026 रोजी आलेला हा शासन निर्णय आहे। याचा विषय असा आहे की बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी। सन 2026 मध्ये बांधकाम कामगारांसाठी नवीन 5 योजना सुरू करण्यात असल्याबाबत हा शासन GR त्याचप्रमाणे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून आज जाहीर झालेला आहे। आता याचा प्रस्तावना आहे की राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक सुरक्षितेसाठी हा 2026 मध्ये जाहीर केलेला GR आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर सामाजिक योजनांची स्कीम असतील त्यांचा लाभ मिळेल, आर्थिक स्कीम असतील त्यांचा लाभ मिळेल, शैक्षणिक त्याबरोबर आरोग्यविषयक त्याबरोबर सुरक्षितेच्या स्कीमचा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। आता 2026 मध्ये तुम्हाला कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळणार त्याच्या अगोदर सध्या कोणत्या योजना चालू आहेत, नवीन कोणत्या आल्यात हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सध्या चालू असलेल्या प्रमुख योजना आपण पाहणार आहोत, त्यांच्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र देखील जाणून घेणार आहोत। यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजे बांधकाम कामगार शैक्षणिक सहाय्य म्हणजे स्कॉलरशिप योजना। त्यानंतर दुसरी योजना आहे बांधकाम कामगार घरकुल म्हणजे आवास सहाय्य योजना। त्यानंतर तिसरी योजना आहे बांधकाम कामगार आरोग्य व विमा योजना, ही या ठिकाणी महत्त्वाची योजना आहे। बांधकाम कामगार अपघात सहाय्य योजना, त्यानंतर बांधकाम कामगार पेन्शन निवृत्ती वेतन योजना आहे। याची अर्ज प्रक्रिया लागू असल्यास आहे, म्हणजेच सगळ्या कामगारांना याचा लाभ मिळणार नाही। तुम्हाला जो वयोमर्यादा दिलेली असेल, एज क्रायटेरिया दिलेला असेल, त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही ही अर्ज प्रक्रिया लागू असणार आहे। त्यानंतर बांधकाम कामगार साधन सामग्री वस्तुसंच ही एक योजना सध्या चालू आहे। आणि आता याच्यावरील योजना आहेत यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे जे 5 कागदपत्र आहेत कॉमन, त्या व्यतिरिक्त कुठलाच कागद लागणार नाही। हे 5 कागदपत्र तुम्हाला 100% लागणार आहेत। वरील सर्व योजनांसाठी कॉमन कागदपत्र काय आहेत आपण हे जाणून घेऊया। ही कागदपत्रे एकदा तयार केल्यास पुढील सर्व योजनांसाठी उपयुक्त ठरतील, म्हणजे तुमच्याकडे हा कागदपत्रांचा सेट असेल तर सगळ्या योजनांचा लाभ घेता येईल। बांधकाम कामगार नोंदणीचं ओळखपत्र पाहिजे, ज्याचं रिन्युअल संपलेलं नसायला पाहिजे। त्यानंतर आधार कार्ड पाहिजे, आपलं आधार कार्ड हे अपडेट पाहिजे, ज्याला तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि बँक खातं लिंक असायला पाहिजे। त्यानंतर तुमचं बँक पासबुक पाहिजे, ज्याला आधार नंबर लिंक पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर तो लिंक पाहिजे जो तुमचा बांधकाम कामगार योजनेच्या कार्डला आहे, त्यानंतर आधार कार्डला आहे। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र असायला हवं, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असायला हवं। आता हे लागू असल्यास नाही, महाराष्ट्रामध्ये सगळ्यांकडेच उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे। त्यानंतर कुटुंबाचं रेशन कार्ड पाहिजे, जर रेशन कार्ड नसेल तर कुठल्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर मोबाईल क्रमांक पाहिजे, जो आधारशी लिंक पाहिजे, बँकेशी लिंक पाहिजे आणि तुमचा जो कामगार कार्ड असेल त्याला देखील तोच लिंक पाहिजे। त्यानंतर पासपोर्ट साईजचे तुम्हाला या ठिकाणी 2 ते 5 फोटो लागणार आहेत। तुम्ही सोबत अर्धा डझन 1 डझन फोटो काढून ठेवू शकता, तुम्हाला हे वेगवेगळी कामाला येतील। त्यानंतर सन 2026 मध्ये नवीन वर्षात बांधकाम कामगारांना दिला जाणारा अतिरिक्त लाभ किंवा नवीन योजना कोणत्या आहेत ते जाणून घ्या। योजनेचा क्रमांक आहे पहिला तो म्हणजे बांधकाम कामगार पेन्शन योजना, म्हणजे कामगारांना आता पेन्शन मिळणार, रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी निवृत्ती वेतन मिळणार। नोंदणीकृत व पात्र बांधकाम कामगारांना वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतर मासिक पेन्शन देण्याचा लाभ योजनेअंतर्गत चालू झालेला आहे आणि जर ही योजना लागू असेल तरच देण्यात येणार आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही त्यांच्या वयोमर्यादेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। आता यासाठी लागणारे कागदपत्र असतील ती म्हणजे वयाचा दाखला लागणार आहे, या ठिकाणी तुम्ही जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार नंबर हे देखील दाखवू शकता, पण आधार कार्ड शक्यतो चालणार नाही। तुम्हाला वयाचा पुरावा देण्यासाठी सांगितल्याप्रमाणे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखलाच लागणार आहे। बांधकाम कामगारचं नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे, ज्याचं रिन्युअल चालू असायला पाहिजे। त्यानंतर आधार कार्ड पाहिजे, ज्याला मोबाईल नंबर लिंक पाहिजे आणि बँकेचा तपशील पाहिजे, ज्याला की तुमचा आधार नंबर आणि मोबाईल क्रमांक लिंक पाहिजे। आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कामगारांनी अधिकृत कल्याण मंडळाच्या पोर्टलवर लॉग इन करून पेन्शन योजना याचा पर्याय निवडायचा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आवश्यक माहिती भरायची आणि अर्ज सबमिट करायचा। आता तुम्हाला वाटत असेल, प्रश्न असेल की ऑफलाईन फॉर्म भरता येईल का, तर ऑफलाईन फॉर्म फेब्रुवारी 2025 पासून बंद झालेले आहेत। फेब्रुवारी 2025 पासून सगळे कामे हे आता स्वतः कामगाराला ऑनलाईन करावी लागणार आहेत। जर स्वतः कामगाराला येत नसतील तर ते आधार सेतू सायबर जे ऑफिस आहेत त्यामध्ये करू शकतात। बांधकाम कामगार मानधन योजना ही दुसरी 2026 मध्ये चालू होणारी योजना आहे। सन 2026 मध्ये पात्र बांधकाम कामगारांना 5,000 रुपयाचे एक रकमी अनुदान देण्याचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। यासाठी लागणारी कागदपत्र आहेत, ज्यामध्ये नोंदणीकृत कामगार ओळखपत्र लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, बँक पासबुक लागणार आहे आणि स्वयं घोषणापत्र, ज्याला आपण सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो, ते या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे कामगारांनी ज्या ज्या योजनांचं नाव सांगतोय, जे जे कागदपत्र सांगतोय ती जर एकदाच तयार केले तर त्यांना 2026 मध्ये आलेल्या नवीन 5 योजना आणि 2000 जेव्हापासून आपली ही स्कीम चालू झालेली आहे ते 2025 पर्यंत आणि इथून पुढे देखील 2026, 2030 पर्यंत किती वर्षांपर्यंत ह्या योजना चालतील हे सांगता येणार नाही। सगळ्यांसाठी एकच कागदपत्र लागतील। आता याची देखील ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे की पोर्टलवर योजना निवडून वैयक्तिक माहिती भरून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट खात्यात जमा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर तिसरी नवीन योजना आहे बांधकाम कामगार
योजना. आता कामगारांना 10 वस्तू मिळणार हे तर सगळ्यांना माहितीच आहे, पण सगळ्यांना एक मोठा प्रश्न आहे की नक्की कोणाला या 10 वस्तू मिळणार. तर ज्या बांधकाम कामगारांना अद्याप डिनर सेट किंवा वस्तुसंच मिळालेला नाही, तसेच सन 2025 मध्ये नवीन नोंदणीकृत किंवा 2026 मध्ये नवीन नोंदणीकृत कामगारांना 10 आवश्यक वस्तूंचा वस्तुसंच देण्यात येणार आहे. म्हणजे ज्यांना डिनर सेट मिळालाय त्यांना वस्तुसंच मिळणार नाही आणि ज्यांना वस्तुसंच मिळालाय त्यांना डिनर सेट मिळणार नाही. आता यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत हे देखील जाणून घ्या. यासाठी सगळ्यात अगोदर बांधकाम कामगारचं नोंदणी प्रमाणपत्र लागेल, आधार कार्ड लागेल आणि अर्जदाराचं स्वयं घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन लागणार आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा? पोर्टलवर वस्तुसंच योजना निवडून अर्ज सादर करायचा. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे माहिती भरून मंजुरीनंतर वस्तुसंच वाटप केंद्रावर वितरित केला जाईल आणि तुम्हाला केव्हा वस्तुसंच मिळणार याची अपॉइंटमेंट किंवा केव्हा मिळणार याची तारीख देखील दिली जाईल, जेणेकरून तुम्ही त्या दिवशी तुमच्या जिल्हा किंवा तालुका कामगार विभाग मंडळाला जाऊ शकता. शेवटची आणि चौथी योजना आहे बांधकाम कामगार आरोग्य विषयक योजना. ही चौथी आहे, शेवट सगळ्यात महत्वाची योजना आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही योजना पाहिल्याशिवाय व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही. नोंदणीकृत कामगार, त्यांची पत्नी व 2 अपत्यांसाठी रुपये 5 लाख पर्यंत मोफत आरोग्य उपचार व विमा संरक्षण देण्यात येणार आहे. लवकरच या योजनेत कामगारांच्या आईवडिलांचा समावेश देखील करण्यात येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना लवकरच हे देखील लाभ मिळणार आहे. तर यासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे कुटुंब सदस्याचे आधार कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि आरोग्य कार्ड लागू असेल तरच तुम्हाला ते या ठिकाणी लागणार आहे, जर नसेल तर लागणार नाही. आता याची ऑनलाईन प्रोसेस काय आहे? आरोग्य योजना विभागात जाऊन कुटुंब माहिती अपडेट करून अर्ज पूर्ण करावा. रुग्णालय थेट कॅशलेस उपचार मिळतील. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे अर्ज करायचा आहे, तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे. पाचवी आणि सगळ्यात महत्वाची बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना. तर तुम्हाला वाटत असेल नक्की योजना जर खूप दिवसांपासून चालू झालंय तर मग 2026 मध्ये नवीन काय होणार, तर ते जाणून घ्या. इयत्ता पहिली पासून ते पदवीयुत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत आर्थिक सहाय्य देणे ही योजनेचे धैर्य व ध्येय धोरण आहे. हे असं त्यांनी कामगार मंडळाने सांगितलेलं आहे आणि तुम्हाला 2025 पेक्षा 2026 मध्ये लवकर कमी कागदपत्रांमध्ये लाभ पाहायला मिळणार आहे. आता विद्यार्थ्यांचे बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील वर्षाची गुणवंत पत्रिका, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, बांधकाम कामगार पालकाची नोंदणी प्रमाणपत्र एवढ्या गोष्टी लागणार आहेत आणि बँक खाते हे स्वतः कामगाराचे लागणार आहे. कुठल्याही विद्यार्थ्याचं या ठिकाणी बँक पासबुक चालणार नाही, स्वतः कामगाराचं या ठिकाणी लागणार आहे. आता ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया शिष्यवृत्ती पोर्टलवर लॉग इन करून शैक्षणिक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावी. पात्र विद्यार्थ्यांना थेट लाभ त्यांच्या खात्यात पाठवण्यात येईल. त्यांच्या खात्यात म्हणजे त्यांच्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा जे कामगार असतील त्यांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहे. वरील प्रमाणे सन 2026 मध्ये बांधकाम कामगारांसाठी नवीन 5 योजनांचा लाभ देण्यास मान्यता येत असून सर्व अंमलबजावणी संबंधित विभागामार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना, कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.